मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. मग मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी वेपर्स वगैरे घरी आणून ठेवायला लागतात. त्यांना भूक लागते. मग अशावेळी वेपर्स घ्यायला गेले तर ते किती महाग मिळतात. केळ्याचे वेपर्स घ्यायला गेले तर ₹400 किलो वगैरे केळ्याचे वेपर्स आहेत. मग ते आपण घरच्या घरी कमीत खर्चात कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 कच्ची केळी घेतलेली आहेत. मीठ घेतलं आहे 1 टीस्पून आणि 1 टीस्पून हळद घेतलेली आहे. तर मी केळी सर्वप्रथम काय करणार आहे, कट करून घेणार आहे. बघा, वरून कट करायचं आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. एका केळ्याची साल मी काढून घेतली आहे. ही छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहोत. एकदम पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. एका केळ्याचे स्लाइस तर आपले करून झालेत, तर आता आपण हे तळायला घेऊयात. इथे मी लो टू मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण हे वेफर स्लाइस केलेले घालून घेणार आहोत. आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आपल्याला. वेफर थोडेसे कुरकुरीत झाल्यावरती आपल्याला चिमूटभर मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे असं, आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि छान पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे. आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे बघा, वेपर्स आपले वरती आलेले आहे, म्हणजे आपले वेपर्स छान क्रिस्पी भाजलेले आहे. आता आपण हे एका जाळीमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, अशी जाळी घ्यायची, त्याच्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे कसं एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि एकदम सुके सुके छान वेपर आपले तयार होतील. फक्त ₹10 आपले किती वेपर्स तयार झालेत बघा, आणि ते पण एकदम क्रिस्पी. तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम क्रिस्पी वेपर्स झालेले आहेत. तुम्ही कुठचाही वेपर्स घेऊन बघू शकता. हे बघा, एकदम क्रिस्पी वेपर झालेले आहेत आपले. तर तुम्ही असे वेपर्स नक्की बनवा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वेपर तर आपले तयार झाले. ते वेपर आता आपण हवाबंद डब्यात भरून ठेवायचे किंवा मुलांना लगेच खायला दिले तरी काहीच हरकत नाही.